आपल्या आयुष्यातील सकारात्मक विचारांना बदलण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. आपल्या आत्म्याला उज्ज्वल बना. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधीची उजळणी आणतो. त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या स्वप्नांकडे एक पाऊल पुढे टाका. आपल्या आत्मविश्वासाला कधीही कमी लेखू नका. स्वतःवर विश्वास ठेवून आपण कोणतीही अडचण पार करू शकतो हा विश्वास स्वतःवर ठेवा. आजचा दिवस हा आपल्याला दिलेला एक अमूल्य भेट आहे. त्याचे संपूर्णपणे आनंद घ्या आणि काही नवीन शिका. आजच्या युगात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरता हे एक ई-बुक आहे. 30 दिवसाचं मार्गदर्शन आहे, जे मुलांशी सुसंवाद कसा साधावा हे शिकवले आहे. यामध्ये दिलेल्या डिजिटल स्फटिकाचे मंत्र आणि संस्काराचे छोटे मंत्र मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त हे ई-बुक आहे. या ई-बुकची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्कीच जाऊन चेक करा आणि हे बुक तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त आमचे नामस्मरण कर. तुझ्यापर्यंत संकट कधीही आम्ही येऊ देणार नाही आणि आलेलं संकट ते कधीच टिकणार नाही. आमच्यावर विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, तुमच्या स्वामी आईवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. दररोज स्वतःला एक नवीन आव्हान द्या आणि ते पूर्ण करून आपल्या आत्मविश्वासात वाढ करा. आपल्या भूतकाळाच्या चुकांपासून शिकून वर्तमानात सुधारणा करा आणि भविष्यासाठी सज्ज व्हा. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही हार मानू नका. कठीण परिश्रम आणि ध्येय हे यशाचे मुख्य घटक आहेत. आपले मित्र आणि कुटुंबीय हे आपल्या यशाच्या प्रवासातील सहयात्री आहेत. त्यांच्या सहवासातून ऊर्जा आणि प्रेरणा घ्या. स्वतःला कधीही कमी लेखू नका. आपण कोणत्याही परिस्थितीतून उभारी घेऊ शकतो असे समजून घ्या. आपल्या आजूबाजूच्या जगाची सौंदर्य आणि चमत्कार निरीक्षण करा. ते आपल्याला नवीन दृष्टिकोन देऊ शकतात. सकारात्मक विचार आणि कृती हेच आयुष्यातील यशाचे मूलमंत्र आहे. आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिका, वर्तमानात जगा आणि भविष्यासाठी स्वप्न पहा. सकारात्मकता हे आपल्या आत्म्याचे प्रकाश आहे, जे आपल्याला प्रत्येक परिस्थिती मार्गदर्शन करतो. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि उडण्यास सुरुवात करा. आयुष्य म्हणजे शिक्षणाचा अखंड प्रवास, जिथे प्रत्येक अनुभव हा नवीन धडा शिकवतो. खरा आनंद त्यातून मिळतो जेव्हा आपण इतरांना आनंदित करतो. आशा ही अंधारातील एक छोटीशी प्रकाशाची किरण आहे, जी आपल्याला प्रेरणा देते. स्वतःची सच्ची मैत्री करा. स्वतःशी खरी मैत्री करा. तुमच्या आत्म्याला जाणून घ्या आणि आयुष्य आनंदी, सुंदर बनवा. प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गातील एक पायरी आहे. धैर्य आणि कठोर परिश्रम हेच यशाचे मूलमंत्र आहेत. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या, कारण एक दिवस तुम्हाला कळेल की त्या खरं तर मोठ्या होत्या. आत्मविश्वास हा यशाची पहिली सीडी आहे. जीवन हे स्वप्न पाहण्यासाठी आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. म्हणून कुठल्याही संकटाला न घाबरता आपलं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. समृद्धी ही केवळ पैशातूनच नव्हे, तर आपल्या आत्म्याच्या समाधानातून आपल्याला मिळत असते. कठीण काळात सुद्धा हसत राहणे हे खरे साहस आहे. ज्यांना आपण प्रेम करतो त्यांच्यासाठी वेळ काढणे हीच खरी श्रीमंती आहे. स्वप्न पाहणे आवश्यक आहे, पण त्या पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमसुद्धा आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य भेट आहे.
ती पूर्णपणे जगा आणि संपूर्णपणे प्रेम करा. विचार आवडल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आली असती तर श्वास, नजर आणि स्पर्श ह्याला किंमतच राहिली नसती. जीवन सर्वांसाठी सारखंच असते. फरक फक्त एवढाच असतो, कोणी मनासारखं जगत असते आणि कोणी दुसऱ्यांचं मन जपून जगत असते. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, लाख अडचणी येतील तुझ्या आयुष्यात, पण तू कधी हार मानू नकोस. मी असेन सदैव तुझ्या पाठीशी. तू चांगल्या मार्गाला, सन्मार्गाला सोडू नको. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं समजू लागतात. स्वामी म्हणतात, परिस्थिती तुझी परीक्षा पाहत आहे, फक्त तू टिकून राहा. नशिबात नसलेल्या गोष्टी देवाच्या भक्तीने मिळतात. जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकायच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात. आनंदाने जगायचं असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आहे आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट वागलं आहे. शांती तेव्हाच सुरू होते जेव्हा अपेक्षा संपतात. मन तेव्हाच हलकं होतं जेव्हा तुलना थांबतात. आणि आनंद तेव्हाच सापडतो जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो. संसारामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. तिने समजून घ्यावं आणि त्याने सांभाळून घ्यावे. आयुष्य समजण्यात भल्याभल्यांची हयात गेली. त्यामुळे आयुष्य समजण्यात नाही, आयुष्य जगण्यात वेळ घालवायला हवा. स्वामी म्हणतात, स्वाभिमान बाळगण्यात काहीच चुकीचं नाही, पण आपण कधीकधी अहंकाराला स्वाभिमान समजून बसतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव तेव्हाच होते जेव्हा त्या गोष्टीची उणीव भासते. माणसाकडे काही ना काहीतरी कमी असतेच. कुणाकडे पैसा तर कुणाकडे आयुष्य. आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. प्रेम व्यक्त करायचं असतं आणि राग लपवायचा असतो, पण आपण नेहमी उलटच करतो. आवड असलेल्या गोष्टी प्रत्येक वेळी करता येतीलच असं नाही. कधी कधी परिस्थिती अडवते तर कधी जबाबदारी. स्वतःच्या फायद्यांसाठी अनेक लोक आपल्या फांद्या तोडतील. तोडलेल्या जागेवरून नवी पालवी घेऊन पुन्हा नव्याने बहरता यायला हवं. आपलं कोण परकं कोण हे आपल्याला संकटाच्या काळात समजतं, नाहीतर भरतीच्या पाण्यात किनाऱ्यावर उभं राहून पाय भिजवणारे अनेक असतात. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी, दुसऱ्यांच्या यशाशी नाही. एखाद्याच्या आयुष्यात फक्त असून चालत नाही, आपली उपस्थिती वेळोवेळी दाखवून द्यावी लागते. केलेल्या मदतीची सतत कुणी जाणीव करून दिली की ती मदत आधार नाही, उपकार वाटू लागते. सोबत कुणी असो किंवा नसो, आपला आनंद कशात आहे हे समजलं पाहिजे, नाहीतर आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांना दाखवायला जास्त जगतो. योग्य वेळी आपल्याला सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात कधीही भटकत नाही, कधीही तो चुकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वामी भक्तांनो, ई बुकची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्कीच जाऊन तिथं चेक करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील.